पर्यावरणाचा विध्वंस म्हणजे शेती नव्हे, लक्षात. सस्टेनेबल ऍग्रिकल्चरची व्याख्या काय हो? एनजीओ वाले इथं आहेत, नम्रपणे त्यांना सांगतो, व्हॉट इज सस्टेनेबल ऍग्रिकल्चर? शाश्वत शेती म्हणजे काय? ते सेंद्रिय शेतीला शाश्वत म्हणतात. माझं आव्हान आहे त्यांना, सिद्ध करा सेंद्रिय शेती शाश्वत आहे. ती शेती पद्धत शाश्वत ज्यामध्ये सगळे नैसर्गिक स्रोत शाश्वत राहतील, जीव, जमीन, पाणी, पर्यावरण शाश्वत राहतील, त्यांना नुकसान होणार नाही, त्यांची हानी होणार नाही, त्यांची संपृक्ती होईल, ते शाश्वत तंत्र. आपण बघितलं की सेंद्रिय शेतीनं यांचा विनाश होतो, रासायनिक शेती यांचा विनाश होतो. मग सेंद्रिय शेती शाश्वत शेती आवश्यक का? आणि म्हणून मग तू पंगाराचा आपल्याला उपयोग करायचा नाही, कारण ते शाश्वत नाही. पंचगव्य औषधा म्हणून अतिशय उत्तम आहे, मान्य आहे. पण शेतीत पंचगव्य कोणी सांगितलं नव्हतं. पुरातन ग्रंथ तुम्ही वाचा, पंचगव्याची उल्लेख मानवी औषध म्हणून आहे, शेतीत वापरण्यासाठी नाही सांगितलं. आता पंचगव्य मुख्य उद्योग झाला आहे, गो आधारित उद्योग, आणि त्याच्यामध्ये फार मोठा धोका आहे. मी सांगितलं की निसर्ग हा ईश्वराची व्यवस्था आहे. नेचर इज द सिस्टीम ऑफ द गॉड, नेचर इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द गॉड. निसर्ग ईश्वराचं संविधान आहे, घटना आहे. निसर्गामध्ये जे जे आहे ते निसर्ग संमत आहे, ईश्वर संमत आहे, ईश्वराचा आदेश आहे. आता मला सांगा, गाय, गावरानी गाय ईश्वराने निर्माण केली, फुरसत काढून केली. मला वाटते त्यांनी सुट्टी घेतली होती ईश्वरानं 2-3 महिन्याची, आणि गायीची निर्मिती केली, देशी गायीची. अद्भुत अद्भुत निर्मिती आहे. पहिले गाय आली आणि नंतर मानव आला, पहिले गाय आली आणि नंतर मानव आला. मित्रांनो, ही गावरानी गाय उभी आहे, शेण पडलं, जमिनीवर पडलं. जमिनीवर का पडलं? ईश्वराचा आदेश आहे. जमिनीमध्ये जर देशी गायचं 1 ग्रॅम शेण पडलं तर 300 कोटी जमिनी जीवाणू काय जातात? जीवन जातात. ते जीवाणू ह्युमसची निर्मिती करतात, जमिनीची सुपीकता वाढवतात. आणि म्हणून देशी गायचं शेण फक्त जमिनीवरच पडलं पाहिजे, हा आदेश कोणाचा आहे? ईश्वराचा. मग त्या शेणापासून धूतबत्त्या, साबून, कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधनं बनवणं आणि महाग महाग विकणं, मला वाटते निसर्गाचं शोषण आहे, पोषण नाही. निसर्गाचं शोषण आहे, पोषण आहे. कारण जे शेण जमिनीत गेलं पाहिजे त्याचा वापर जर आपण उद्योगासाठी केलं तर जमिनीला शेण मिळेल का? नाही मिळेल. आणि जमिनीला शेण मिळालं नाही तर जमिनीमध्ये ह्युमसची निर्मिती होईल का? नाही. आणि ह्युमसची निर्मिती झाली नाही तर उत्पादन वाढेल का? नाही वाढेल. आणि उत्पादन वाढलं नाही तर पुढच्या पिढीला खायला मिळेल का? नाही. म्हणजे सगळं चुकीचं गणित आहे. देशी गाईचं शेण पडलं, जमिनीवर अधिकार मानवाचा नाही. गोमूत्र जमिनीवर पडलं, जमिनीचा अधिकार मानवाचा नाही. कारण जेव्हा गोमूत्र जमिनीत पडते, गोमूत्रामध्ये असे तत्व आहेत, क्षार आहेत जे अत्यंत आवश्यक आहेत, संजीवक आहेत, हार्मोन्स आहेत जे अत्यंत आवश्यक आहेत, अमिनो ऍसिड्स आहे अत्यंत आवश्यक आहेत, काही प्रथिन आहे अत्यंत आवश्यकता आहे, असे काही अल्कोलॉइड प्रतिकारशक्ती देतात, असे अल्कोलॉइड्स आहे, औषध तत्व आहेत, ते अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा जमिनीमध्ये ते गोमूत्र जाते, जमीन सुफला बनते, सुफला औषधी बनते. मग मला सांगा, ईश्वराचा आदेश आहे की जमिनीवर मूत्र पडते तो जमिनीचा अधिकार मानवाचा नाही. मग त्या मूत्रापासून औषधं बनवणं, महाग महाग विकणं, गो आधारित उद्योग खडा करणं म्हणजे फार मोठं संकट पुढे येणार आहे. कारण सगळ्या भारतातले पैसेवाले लोक सगळ्या गावरानी गायी खरीदतील, मोठमोठ्या गोशाळा काढतील, मोठमोठे कारखाने काढतील, शेतीला गाय मिळणार नाही. आणि शेतीला जर गाय मिळाले नाही तर शेती होणार नाही. मोठं संकट मला दिसते आहे, मोठं संकट. मित्रांनो, शेण जमिनीवर पडलं, जमिनीचा अधिकार मानवाचा नाही. गोमूत्र जमिनीवर पडलं, जमिनीचा अधिकार मानवाचा नाही. पण दूध जमिनीवर पडत नाही. ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये पिणारा बछडा वासरू तिथे नसेल तर दूध जमिनीवर पडत नाही, फक्त पिणाऱ्या वासराच्या तोंडातच पडते. याचा अर्थ दुधावर कोणाचा अधिकार ना?
वासराचा अधिकार, पिणाऱ्या बालकाचा अधिकार, जमिनीचा नाही. मग त्या दुधापासून पंचगव्य, दशगव्य, अग्निहोत्र हे सगळं शेतीत वापरणं म्हणजे निसर्गसंमत आहे का? नाही. ईश्वराच्या आदेशाच्या विरोध आहे. म्हणजेच हे अध्यात्म आहे का? नाही. ईश्वराच्या विरोधात बंड करणं म्हणजे अध्यात्म नव्हे. भगवद्गीतेत लिहिलेलं नाही, तुकारामाच्या गाथेत लिहिलेलं नाही, आणि ज्ञानेश्वरीत लिहिलेलं. आणि म्हणून मित्रांनो, हे संकट आपल्याला टाळायचं, याला पर्याय दिला पाहिजे. औषध म्हणून पंचगव्य मला मान्य आहे. घरी मच्छर असतात, जंतू असतात, त्यांचं निराकरण करण्यासाठी अग्निहोत्र धूप आपण लावतोच ना, पारंपरिक धूप लावतोच संध्याकाळी सकाळी, प्रश्न नाही, हे वैज्ञानिक आहे. पण शेतामध्ये आपल्याला नाही पडत, त्याची आवश्यकता नाही, त्याची आवश्यकता. अग्निहोत्र घरी ठीक आहे, पारंपरिक आहे, वैदिक आहे, परंपरेने चालत आहे. हिंदू कुटुंबामध्ये अजूनही ते चालू आहे, शास्त्रसंमत आहे, वैज्ञानिक. पण अग्निहोत्र तुमच्या शेतात पेटवा, हे झाडांच्या फांद्या तोडा, त्या टाका, समिधा विशिष्ट प्रकारच्या, त्याला आग लावा, त्याच्यामध्ये धान्य टाका, त्याच्यामध्ये मध टाका, त्याच्यामध्ये तूप टाका, त्याच्यामध्ये दही टाका, आणि त्या ज्वाला आल्या म्हणजे मग हवा शुद्ध होते. ठीक आहे. आता प्रदूषित हवा आली, इतक्या जागेमध्ये ते शुद्ध झाली, आणि शुद्ध हवा निघून गेली. पुन्हा प्रदूषित हवा आली, शुद्ध झाली, निघून गेली, पुढे गेली, अजून प्रदूषित झाली, चालली गेली, पुन्हा आली, पुन्हा चालली. म्हणजे 24 तास तुम्हाला अग्निहोत्र पेटवावं लागेल. एवढंच काम आहे का शेतकऱ्यांना? दुसरं कामच नाही. हे कोण काढलं? ज्यांना शेती माहीत नाही आणि रिकामा वेळ आहे, बुद्धी काही काम देत नाही, मग अशाने ते शोधून काढलं. लक्षात ठेवा, जेव्हा जमिनीमध्ये, हवेमध्ये धूर जातो, ग्रीन हाऊसेस गॅसेस वाढतात, हरितगृह वायू वाढतात, ग्लोबल वॉर्मिंग वाढतं. जंगलामध्ये स्वास्थ्य लाभासाठी लोक का जातात? मोठ्या मोठ्या पैसे देऊन जंगलामध्ये, रिसॉर्टमध्ये लोक जातात. का जातात? कारण जंगलाची हवा शुद्ध असते. मग जंगलाची शुद्ध हवा, तिथं अग्निहोत्र असतं का ईश्वराचं? नाही. तरी हवा शुद्ध असते, कारण झाडं हवा शुद्ध करतात. माझ्या मराठी पुस्तकामध्ये कोणतं झाड किती हवा शुद्ध करतं, त्याचं मानक किती आहे, कोणकोणते पार्टिकल शोषून घेतं, याचं सगळं वैज्ञानिक प्रमाण मी दिलेलं आहे, सायंटिफिक एव्हिडन्सेस दिलेलं आहे. आणि खुलं चॅलेंज आहे, मी दिलेलं आहे ते खोटं आहे, सिद्ध करावं, खुलं चॅलेंज. म्हणजे जर हवा शुद्ध करायची आहे तर काय वाढवले पाहिजे? झाडं वाढवले पाहिजे का झाडं कापले पाहिजे? आणि तुम्ही काय करता? नेमकं उलट करता, नेमकं उलट. झाडं वाढवत नाही, झाडं कापता. आणि म्हणून जंगलं वाढवले पाहिजे, झाडं वाढवली पाहिजे, शेताच्या बांधावर झाडं वाढवली पाहिजे, पंचस्तरीय लागवड वाढवली पाहिजे झाडांची, फळझाडांची, जेणेकरून घनदाट जंगल उभी होईल आणि मग हवा शुद्ध होईल. मग याची आवश्यकता पडणार. आणि म्हणून मित्रांनो, वैदिक आहे, भारतीय आहे, व्यवहारी आहे, उपयोगी आहे, पण आज ते व्यवहारिक नाही आणि दोष निर्माण करणार आहे, त्याचे दुष्परिणाम होणार आहे. म्हणून आपल्याला वैदिक कृषी नको.